जय शिवराय मित्रांनो आज आपण धुळे डिस्ट्रिक्ट मधील नरडाणे या गावामध्ये आलेलो आहे. फार्म आहे हॉनेस्टी अँड पुरेसी गोट फार्म. या फार्मवर आलेलो आहे मित्रांनो. या फार्मवर येण्याचं रिझन एवढं होतं की या फार्मवर ब्रीडिंग सेटअपच्याही शेळ्या बघायला भेटतील, तुम्हाला ट्रेडिंगचे बोकडेही बघायला भेटतील आणि सोबतच ईद मार्केटसाठी विशेष काम केलं जातं मित्रांनो. आणि खूप सक्सेसफुल फार्म आहे आणि खूप कमी टाईममध्ये खूप चांगली प्रगती हासिल केली या फार्मने आणि फार्म ओनरने. तर मित्रांनो, या फार्मचं सक्सेस स्टोरी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर या फार्मची सक्सेस मागे काय काय मेहनत होती, कसं त्यांचं नियोजन होतं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मी तुम्हाला त्यांचा सगळा फार्म दाखवतो, त्या फार्मवरील बोकडेही दाखवतो. उत्कृष्ट दर्जाचं नियोजन मित्रांनो. जर नियोजन करायचं असेल तर फक्त असं करा, एकदम गजब नियोजन, गजब क्वालिटी. बघा, तुम्हाला त्यांची बोकडेही दाखवतो मित्रांनो. खूप जबरदस्त क्वालिटीचे बोकडे हे बघू शकता तुम्ही. सोबतच इकडे एक ब्रीडर आहे अजून. चला मित्रांनो, या फार्मचं सक्सेसचं काय रहस्य होतं आपण हे जाणून घेणार आहोत फार्म ओनरकडनं. चला त्यांच्याशी डायरेक्ट मुलाखतीला सुरुवात करू. भाऊ, सगळ्यात अगोदर शौर्य गोट फार्म युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर एक वेळेस आपल्या फार्मचा ॲड्रेस आणि तुमचं नाव सांगा बरं आपल्याला. हो, आपला फार्म लोकेटेड आहे होमेस्टी गोट फार्म. हां, दांडरनेगाव दांडरनेगाव, हां, शिंदखेडा रोड. शिंदखेडा रोड. मेन नॅशनल हायवे नंबर 3 पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे शिंदखेडा रोडवर. ओके. सहज येतं. मेन रोड जो शिंदखेडा रोड आहे, शिंदखेडा रोड पासून 100 मीटरवर आपला फार्म आहे. बरं. आपला फार्म जवळपास एक हाऊस फार्म आहे होमेस्टी गोट फार्म. हां. याचे ऑनर आहे शिवम सोनवणे. बरं. हा आपल्या मार्गदर्शनात ओके. शिवम सोनवणे मास्टर्स डिग्री करून लंडनहून आलेले आहे. बरं. मोठे बिझनेसमॅन आहे आपल्या धुळ्याचे. ओके. बिझनेसमॅन आहे ते. आपले चांगले मित्रही आहे. बरं एक सक्सेसफुल गोट फार्मर पण. बरं. त्यांच्या आपण आपला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट हा मागच्या 3 वर्षापासून. बरं. ते आपले चांगले मित्र, एकदम घनिष्ठ मित्र आहे आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली त्याचं फार्म पण आलं. या फार्मचं डिसिजन आहे, याचं सेलिंग आहे, खरेदी विक्री हे सगळं ओके. आपल्या मार्गदर्शनाखाली चालतं. फार्म कधी चालू केलेला होता बरं आपण? हा फार्म 2019 मध्ये सुरू झालेला आहे. बरं. 2019 पासून सुरू झालेला हां. आहे. आणि याच्यात आपल्या इंडियन ब्रीड होत्या, काही गावरानी ब्रीड. बरं. महाराष्ट्राच्या उस्मानाबादी वगैरे होती, काही काठेवाडी पण होत्या. बरं. मग त्यांचा कल जो होता थोडा बोरचा ब्रीडिंग सेटअपकडे होता. बरं. तो त्यांनी जवळपास 2020 पासून सुरू केला. हां, म्हणजे बोरमध्ये 2020 पासून काम चालू. बोरमध्ये 2020 पासून सुरू झाला. आपल्या आतापर्यंत बोरच्या जवळपास 4 ते 5 बॅचेस विकल्या गेलेले याचे बच्चे. ओके. मग आपण बोर इम्प्रूव्ह करत मागच्या 2 वर्षापासून आपल्याकडे प्रीमियमचे बोर आहे. बरं. मग आता ही जी फार्मवर क्वालिटी सेकंड जनरेशनचे बोर आहे सर. सेकंड जनरेशन का? जनरेशनच्या फिमेल्स आहे. हां. ब्लडचा मेल आहे ब्रीडिंगसाठी. पहिले आपल्याकडे स्टड क्वालिटीचा बोर होता, प्रीमियम क्वालिटीचा बोर होता. बरं. आता आपल्याकडे सेकंड जनरेशनचे सगळे फिमेल्स आहे. ओके. इम्पोर्ट क्वालिटीचा. बरं. त्याचे बच्चे निघालेले तुम्ही कव्हर करू शकता जवळपास एक आताच्या क्वालिटीमध्ये 15 ते 20 बच्चे. अच्छा, हे 15 ते 20 दिवसाचे किंवा 1-2 बच्चे असतील त्याच्यात महिन्याभर. बरं. हे सगळे त्यांचेच बच्चे भाऊ ना? हा, हे सगळे त्यांचे बच्चे. शेवटी आपण तुम्हाला ब्रीडर पण दाखवू. ओके. चालेल. ठीक आहे. बरं भाऊ, आता सध्या फार्मवर आहे आपले ॲनिमल किती आहेत बरं? हे ॲनिमल जवळपास आपल्याकडे एक सगळे बच्चे वगैरे मिळून 105-110 ॲनिमल. बरं. मग याच्यामध्ये मला दिसतं इथं बोकड पण आहे म्हणजे. हा, आपण म्हणजे आपले जे शिवम सोनवणे फार्मचे ओनर आपल्या पार्टनर आहे. ओके. ते कुर्बानीच्या खस्सी बोकडांचे पण मोठे शौकीन आहेत. बरं. हा, तर आमच्या जसं तुम्ही स्टार्टिंगलाच बघितलं आपल्याकडे अँडूलचे जे मोठे बोकड आहेत ते, काही खस्सीचे बोकड आहेत मोठे. बरं. है ना ते. ओके. अजून आपल्याकडे या महिन्यात अजून क्वांटिटी वाढणार, ईदची तयारी सुरू आहे. ओके. बरोबर. आम्ही ट्रेडिंग पण करतो. आमचा मेन फोकस असतो ट्रेडिंगसाठी. आपण ट्रेडिंग करतो. तुम्हाला पाळणारे बच्चे, बकरी, गाभण बकरी, कुर्बानीचे ईदसाठी जे तयार करणारे बोकड आहे ते लागतात. आपण ईदचे पण बोकड विकतो ईदच्या वेळेस. ओके. प्रत्येक आता या महिन्यात कमी आज जवळपास 1 महिना 10 दिवस बाकी. बरं. या 40 दिवसात जवळपास आपल्याकडे जवळपास 4 ते 5 मोठ्या गाड्या येतात. ओके. जवळपास एकदम प्रत्येक गाडीमध्ये 100 बोकड, 500-600 बोकड फार्मवरून. बरोबर. म्हणजे मी सुरुवातीलाच बोललेलो होतो की ह्या फार्मवर ना जसं ब्रीडिंग सेटअपचं, ट्रेडिंगचं आणि सोबतच ईदचं पण काम केलं जातं. म्हणजे मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी इतका छान असणार आहे, याच्यात तुम्हाला 3 गोष्टींचा एक्सपिरियन्स भेटणार आहे मित्रांनो. तर तुम्ही कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे आणि खूप छान अशी माहिती आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. खूप एक्सपिरियन्स पर्सन्स आहे ते. ओके. तर जसं म्हणजे एक तुमचं हे फीड मॅनेजमेंट वगैरे कसं करता मग या शेळ्यांसाठी तुम्ही? म्हणजे काय हिरवा चारा? असं आहे आपल्याकडे दोघी, ओला चारा, सुका चारा. बरं. बकरी आहे आपल्याकडे. मग बकरींना जसा
हवामानानुसार. ओके. आता उन्हाळ्यात आपल्याला ओला चारा प्लस सुक्का चारा दोघी द्यावा लागतो. बरोबर. मेन म्हणजे आपला मूर घास आहे, मक्याचा मूर घास बनवतो. आपलंच एवढं मोठं शेत, बरोबर. मक्का आपण करतो, त्याचा जो चारा निघतो त्याचा आपण मूर घास बनवतो. त्याचं स्टोरेज मी तुम्हाला दाखवणार आहे मागे. बरोबर. जवळपास आपल्याकडे एक 1000 किलोची बॅग आपल्याकडे सगळं स्टोरेज आहे मूर घासचं. आपण तो वर्षभर वापरू शकतो. बरोबर. है ना? ओके. त्याच्याने असं आहे का प्रेग्नंट बकरी तो त्याच्यासाठी पण चांगला असतो. बरोबर. दूधची बकरी जी आपण बच्चे लवकर वाढायला पाहिजे. बरोबर. त्याच्याने दुधाचं प्रमाण वाढतं. भरपूर वाढतं. बरोबर. तसे आपल्याकडे गाई वगैरे पण आहे, त्यांना आपण मूर घास. ओके. आता आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता बाजार आहे. हां. या हरभऱ्याची काडी आहे. ओके. तूरची पण आहे ना? तूरची काडी आहे. बरोबर. मक्याचं कुट्टी आहे. ओके. है ना? आणि जे इच्छे बोकड आहे किंवा बकऱ्या चांगल्या राहण्यासाठी, त्यांचं वजन वगैरे वाढण्यासाठी, प्रेग्नन्सीमध्ये त्यांना कॅल्शियम भेटण्यासाठी आपण मक्का. ओके. मक्का म्हणजे छान आहे. वर्षाचे 365 दिवस आपण मक्का देतो. टाइम मक्का देतो. ओके. मक्यामध्ये फॅट प्रमाण पण असतं ना? फॅट प्रमाण म्हणजे ते दुधाची बकरी असली त्याच्या दुधाला फॅट पण लागतो. बिलकुल. आणि आपण इच्छा बोकडमध्ये काम करतो, तर मग त्यांना वाढवण्यासाठी त्यांना आपण मक्का देतो. बरोबर. एकंदरीत सांगायचं झालं तर हा फार्म म्हणजे आता किती एरियामध्ये, किती परिसर असेल या फार्मचा? जर हा फार्मचा जो परिसर आहे त्याच्यात मी प्रत्यक्ष ॲनिमल ठेवला तो 3000 स्क्वेअर फीट आहे. बरोबर. है ना? ओके. चारा वगैरे लावण्यासाठी आपलं वगैरे मॅनेजमेंट आहे. मी तुम्हाला याच व्हिडिओच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं शेत वगैरे तेवढं दाखवणार आहे. बरोबर. ओके. आता हे वेगवेगळे तुम्ही कंपार्टमेंट केलेत बुवा. मग आता जसं हे कंपार्टमेंट झालेलं बुवा, हे कंपार्टमेंट म्हणजे कशासाठी हे? या आपले बोरचे जे नवीन आपण जवळपास 1-1.5 वर्षापूर्वी ज्या प्रीमियम क्वालिटीचे जे शेळ्या आणलेल्या आहेत, ओके. पाठी आणल्या होत्या. बरं. बोरच्या सेकंड जनरेशनच्या, ओके. त्यांच्यासाठी केलेल्या आहे. ओके. म्हणजे आपल्या काही ज्या जुन्या बकऱ्या आहेत, काही याच्यात थोड्याफार गावठी आहे, ओके. जातीवंत काही बरबरी आपल्या स्टड क्वालिटीचे जे शेळ्या आहेत बरोबर. बोरच्या, ओके. त्याच्यासाठी केलेल्या बघा इकडे ओके. क्वालिटीच्या काही गाभण शेळ्या आहेत, त्या दाखवतो मी तुम्हाला. ओके. या स्टड क्वालिटीच्या का? स्टड क्वालिटीच्या. बरं. आपण बोरचा पहिल्या 2020 मध्ये सुरुवात केली. बरोबर. त्यासाठी आणलेल्या शेळ्या होत्या. अच्छा. याला इंडियन बोर पण म्हणू शकता तुम्ही. बरोबर. इम्पोर्टचा मेल प्लस निमकरची जी फिमेल होती, बरोबर. त्याच्याने बनवलेली ही जात. तर आपण जवळपास 11 शेळ्या आणि एक मेल आणला होता. ओके. याचे काही बच्चे पण आपण भरपूर सेल केलेले आहेत. बरोबर. है ना? यांचाच बच्चा आहे. मी मुंबईला जवळपास मोठे जेवढे भारतातले जे सगळ्यात रेप्युटेड फार्म त्यांच्यावर आपले बच्चे गेलेले आहे. अच्छा. ओके. आणि त्यांचे जो आजच्या तारखेचे सगळ्यात मोठे युट्यूबर्स आहेत जे फक्त गोट फार्म, ओनली गोट फार्म कव्हर करतात. ओके. त्यांच्यावर तुम्ही आपले बोकड विकलेले बोकड ओके. बघू शकता. तो भारतातला सगळ्यात मोठा जो फार्म आहे अकोमोडेशन, ज्याच्यावर 2000 बकऱ्या आहेत. बरोबर. सगळे इच्छे बोकड पाळले जातात सिस्टम. इकडे आपले जवळपास 25 ते 30 बोकड आफ्रिकन बोरचे ओके. दिलेले आहेत. अरे वा. हायएस्ट आता चालू आहे 141-142 किलोचा आफ्रिकन बोर मुंबई सारख्या पडद्यासारख्या जागेवर. अरे वा. उभा आहे. छान. ज्याची आजच्या तारखेत किंमत जवळपास 2.5 लाखाच्या वर. अरे बापरे. तो आपल्या फार्मचा बच्चा आहे. आपली होम ब्रीड गेलेली. ओके. तर मित्रांनो बघा तुम्ही यांच्या फार्मवर जे तयार झालेले बोकड आहेत ना, ते एकदम चांगल्या रेप्युटेड फार्मवर विकलेले आहेत, त्यांनी सेल आउट केलेले आहेत. आणि असं इच्छा तयारीसाठी दिलेले आहेत. आणि शेळी बघा, शेळीची क्वालिटी बघा. बिलकुल क्वालिटी एक नंबर, जबरदस्त क्वालिटी. मेंटेन केलेलं आहे. बिलकुल 2020 ची परचेस आहे. बरोबर. मेंटेन केलेलं आहे. शेळीची क्वालिटी क्वालिटी जबरदस्त आहे, छान आहे आता क्वालिटी. एक गाभण आहे. ओके. जवळपास महिनाभर की बच्चे. ओके. बिलकुल. याचा म्हणजे या शेळ्याच्या यांची क्वालिटीच आहे का, हा टाकताना जवळपास आपल्याकडे 4 किलोचा बच्चा टाकतो. अरे वा. म्हणजे वेट गेन कॅपॅसिटी छान आहे. आणि आहे त्याच्यात ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स वाल्या पण फिमेल आहे आपल्याकडे. बरोबर. म्हणजे 2 बच्चे टाकणारे, 3 बच्चे टाकणारे. ओके. ही शेळी सुद्धा गाभण आहे. ओके. ही पण गाभण आहे ना? ती पण जवळपास 15 ते 20 दिवसात बच्चा टाकेल. बरोबर. आणि या इकडे ज्या दिसत आहेत या कोणत्या शेळ्या? या प्रीमियम क्वालिटीचे. प्रीमियम का? सेकंड जनरेशनचे शेळ्या आहेत. ओके. या सेकंड जनरेशनचे का? सेकंड जनरेशन. बरोबर. आता सध्या गाभण आहेत का यांनी बच्चे दिलेले? याच्यात बच्चे दिलेले आहेत. ओके. गाभण आहे. बरोबर. ठीक आहे. जसं ही एक गाभण आहे. ओके. काही नाही अजून तरी जवळपास अजून 2 महिने गेले. पण क्वालिटी जबरदस्त आहे भाऊ ना. गाभण जरी असल्या तरी क्वालिटी खूप जबरदस्त आहे. आणि बाकी बच्चेही दिले तरी छान आहेत क्वालिटी. बच्चे दाखवतो ना मी तुम्हाला. महिन्याभरचा बच्चा आहे आपल्याकडे, एक 18 किलोचा. अरे बापरे. बघा मित्रांनो, आफ्रिकन बोर ही गोट आहे
जनरली ही बोर महाराष्ट्रामध्ये खूप रिअर आहे, अशी पाळली जाते, पण शौकीन लोक खूप जास्त पाळतात ह्या. आणि हिची एक सांगायची खासियत अशी ना की हिची वेट गेन कॅपॅसिटी खूप छान आहे. वेट गेन साठीच भारतात आणली गेलेली हा आहे. बरोबर बरोबर. आणि त्याचे रिझल्ट पण आहे. तुम्हाला जर समजू शकता याचा जर का तुम्ही मेल घेतला आफ्रिकन बोर्डचा, तो तुम्ही आपल्या गावठी साध्या बकरीवर सुट्टी बकरीवर क्रॉस केला, ओके बरोबर. त्याच्यावर तुम्हाला वेट गेन जबरदस्त भेटणार. बिलकुल बिलकुल आपल्याकडून ब्रीडिंगचे कस्टमर भरपूर आहे, जे आपल्या ग्रामीण भागाचे नवीन बिलकुल शेळी पालक आहेत. हां हां ते घेऊन जातात, आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली असतो. बिलकुल बिलकुल बिलकुल. तर मित्रांनो, तुम्ही जर आफ्रिकन बोरचा मेल आपल्या गावरानी शेळींना जरी क्रॉस केला तर त्याच्यापासून येणारं जे प्रोडक्शन असेल ना ते पण चांगलं वेट गेन करू शकतं, खूप छान वेट गेन करू शकतं. त्याच्यासाठी आपली जी गावठी बकरीची जी ब्लड लाईन हां, आहे हां. तो पूर्ण सुधारून टाकतो. बिलकुल बिलकुल तुम्हाला वजन भेटणार आहे, भविष्यात येणारे जे तुमच्या शेळ्या आहेत बिलकुल. त्यांना तुम्हाला चांगलं दूध भेटणार आहे, हां हां वजन वाढ चांगली भेटणार आहे, त्यांचे बच्चे भविष्यात चांगले येणार आहे. बरोबर है ना? बरोबर. सेल्फ रिप्रोडक्शन मध्ये जे असतात, आपण गावठीच बकरी त्याच बकरीचा बच्चा आपण ब्रीडिंगला ठेवतो, त्याच्यामुळे जी आपली गावठी बकरी जे सांगतो की ब्लड लाईन एकदम थोडीशी वीक झालेली असते, इनब्रीडिंग होऊन जाते. इनब्रीडिंगमुळे हां ती इनब्रीडिंग थांबवायची आहे. बरोबर. तर राजस्थानी ब्रीड तुम्ही रिकमेंड करा क्रॉसिंगसाठी, हां. किंवा आफ्रिकन बोर केलीच तर तुम्हाला वजन वाढ चांगली भेटणार आहे. आहे. तुम्हाला म्हणजे कसं एवढं कष्ट करतो जेव्हा शेतकरी किंवा शेळीपालक, तर जो अर्ध्या रात्री त्याला काही कामाला आलं का बच्चा जेव्हा तो विकायला काढतो, बिलकुल त्याला त्याची एक खरी किंमत भेटायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला जो शेळीपालनाची जी पद्धत आहे तुम्हाला त्याच्यात हे बदल तुम्हाला करावेच लागतील. त्याच्याशिवाय तुम्हाला बरोबर आहे ना. नाही, तुम्ही यशस्वी होऊच नाही शकणार. बरोबर आहे ना. तुम्हाला आणि पैसे नाही भेटणार. आणि पैशांची किंमतही ठरवली जाते, वजनावरच ठरवली जाते. तुम्ही कटिंग मार्केटला का किंवा ईद मार्केटसाठी असू द्या. माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे, हां हां तुमच्याकडे जर का क्वालिटी असणार आहे, हां हां जगातला कुठलाही कोपऱ्याचा माणूस असला त्याला शौक येतो तुमच्याकडे क्वालिटी आहे, तो क्वालिटी बघून शोधता शोधता तो तुमच्यापर्यंत बरोबर आरामात. येणारच आहे. मग तुम्ही कोणती पण बकरी घ्या, त्याचा बच्चा घ्या, किंवा ईदचा बोकड घ्या. बिलकुल है ना? बरोबर. तर मित्रांनो, क्वालिटी जोपासणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही फार्मवर किती ॲनिमल ठेवा हे मतलबचं नाही आहे, तुम्ही फार्मवर क्वालिटी कशी जपताय हे जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आता आम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा म्हणजे जे आपला पार्टनर आहे ओम सोनवणे, बरोबर है ना? तर त्यांनी सुरुवात करतानाच मला एक प्रश्न होता, आपण जेव्हा क्वालिटी आणतोय तर आपल्याकडे तो क्वालिटी बघणारा ज्याला कळेल तो तसा कस्टमर येईल का? मी त्यांना तेव्हा पण हेच सांगितलं होतं की माझा एक 9 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बिलकुल ब्रीडिंगचा प्लस ब्रीडिंग सेटअपचा. बरोबर. तर तुम्ही त्याचं एक काळजी करू नका. आणि तो आम्हाला भेटला की आमच्या भारतातलं असलं कोणतंही राज्य नाही आहे हां ज्याच्यात आम्ही इकडच्या जो आमची होम ब्रीडिंगचा बोरचा बच्चा आहे त्याच्यात आम्ही विकलेला नाही. बरोबर भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात आम्ही तो पोहोचवलेला आहे. बरोबर. हा मोठ्यापणाने सांगू शकतो की आम्ही नवीन शेळीपालकापासून तर ज्याचा 20-20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याला आपल्याकडचा बच्चा दिलेला आहे आणि तो सक्सेसफुली त्याच्याकडे ब्रीडिंग पण करतो. काही बच्चे जे शौकीन आहे. बरोबर. याच फार्मवरून मी मागच्या वर्षी 1,90,000ला 2 बोकड आफ्रिकन बोरचे विकलेले. अरे बापरे, खूप जबरदस्त. छान छान. प्रीमियम क्वालिटीचे 2 बोकड. एक बकरा त्यांनी ईदसाठी घेऊन गेलेला आहे, कलीम शेख म्हणून, ते मुंबईचे पडगाचे. त्यांचा मोठा ब्रीडिंग मोठा सेटअप आहे. बरोबर. स्टड क्वालिटीचा जो बोकड होता तो त्यांनी ईदच्या तयारीसाठी घेतला, आणि प्रीमियम क्वालिटीचा जो बोकड आहे तो आता पण त्यांच्याकडे ब्रीडिंग करतोय. बरोबर. त्याचा रिझल्ट हा निघालेला आहे, जो आपल्या होम स्टॉकचा बच्चा आहे हां त्याचा रिझल्ट हा निघालेला आहे. त्याला म्हणजे तो त्यांची बकरी पण तशी आहे, 4 किलोच्या खाली त्यांचा बच्चा येत नाही. बरोबर. आणि महिन्याला वजन आहे बच्च्याचं जवळपास 25 ते 27 किलो. अरे वा, छान छान. तर मित्रांनो बघा, हा फायदा असतो क्वालिटीमध्ये काम केल्याचा. तर यांचं नियोजन इतकं उत्तम आहे मित्रांनो की म्हणजे असं वाटतच नाही की म्हणजे इथं एवढ्या शेळ्या व्यवस्थित पद्धतीने म्हणजे अशा सांभाळल्या जात आहे बुवा असं. तर आज जवळजवळ 105 ते 100 ॲनिमल इथं, तरी म्हणजे असं वाटत नाही की यांना थोडे कष्ट होत असतील बुवा, कारण त्यांचं मॅनेजमेंट इतकं छान आहे. बघा, गव्हाणी इतक्या छान करून ठेवले आहेत. पाणीचं नियोजन बघा, इकडे पाण्यासाठी वेगवेगळे कॉक पण बसून ठेवलेले आहेत, म्हणजे जेव्हा पाणी लागेल तेव्हा पाणी, जेव्हा चारा लागेल तेव्हा चारा. एकदम उत्तम नियोजन आहे मित्रांनो. तर तुम्हाला अजून इकडे त्यांचे बोकड पण आहे, बोकड दाखवतो. हा कंपार्टमेंट स्पेशली बोकडांसाठी आहे का? हा ते खच्ची बोकडांसाठी आहे. बरं बरं. मित्रांनो बघा, तुम्ही खच्ची बोकड त्यांचे जे येणार आहे ईदसाठी, आता येणार आहे ईदसाठीच विकणार आहे नाही बोकड? हा, हे येणारे ईदसाठी आहे. काही याच्यात लहान बच्चे पण आहेत, त्या आपण पुढच्या ईदसाठी. बिलकुल बिलकुल. बघा मित्रांनो, क्वालिटी बघून घ्या तुम्ही बोकडांची, जबरदस्त आहे. आता याच्यामध्ये हे जे बोकड आहे कोणत्या जातीचे बरं? हे सगळे राजस्थानी राजस्थानी ना? जातीचे सगळे गुजरी बिलकुल. आहे, काही सोजत आहे. हां हां हां, बिलकुल बिलकुल. बघा मित्रांनो, गुजरी, सोजत, हे बघा, हे शुरईमध्ये एक अजमेरा कलर आहे गुजरी टाईपचा तो. बघा, हा खस्सी मेल आहे मित्रांनो, खूप जबरदस्त. इतकं वजन असून सुद्धा इतका पुरतीला बोकड आहे मित्रांनो. बघा, जबरदस्त क्वालिटी, जबरदस्त आहे. हे 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 बघा बघा, एवढं वजन असून इतकी स्फूर्ती त्याच्यामध्ये. तर हा असतो मित्रांनो नस्लचा वापर कसा करायचा.
किती वजन असेल भाऊ याचं? याचं परवाचं वजन आहे हां. माझ्याकडे photo दाखवतो. 81 किलो भरलेला आहे. 81 किलोचा बोकड आहे मित्रांनो. 81 kg. बरोबर. कच्ची आहे ना? हा कच्ची आहे. बरोबर. 4 दातावर आहे बघा. 4 दातावर आहे ना? फक्त 4 दात. सांगण्याचं तात्पर्य काय आहे का बघा, तुम्ही म्हणजे खायला सगळ्यांना सगळ्या बोकडांना एकच अमाऊंट मध्ये लागतो. बिलकुल. जेव्हा का आपण गावठी बोकड वर्षभर सांभाळतो, 8 ते 9 महिने सांभाळतो, बरोबर बरोबर. त्या तो एवढा वजन घेणार आहे का? नाही घेऊ शकत, नाही घेऊ शकत. तो एवढा वजन घेणार आहे कारण तुम्हाला एवढी मेहनत केल्यावर एवढा पैसा भेटणार आहे. बरोबर आहे, बरोबर. खरंच. तुम्ही सुद्धा शेळीपालक आहे. हो हो तुम्ही स्वतःच सांगा तुमच्या नावावर तुम्ही काय मेहनत नाही करतात, काय बरोबर आहे, बरोबर. मेहनत खूप जबरदस्त असते कारण मित्रांनो. निवडताना जास्त चांगली निवडा. बरोबर. त्याच्यामुळे कसं तुम्हाला 2 पैसे चांगले भेटणार हो हो खरंच. आहे ना. त्यांच्याकडे हाईटचा प्रश्न असतो. बिलकुल. बोकडाची जवळपास 4 दातावर तरी कमी आहे. हां हां हा एक 38 हाईटवर हा बोकड आहे. बरोबर बरोबर. पण आपल्याकडे आहे 41-42 अँगल बोकड पण तुम्ही बघू. बरोबर. ते आपण याच व्हिडिओमध्ये बाहेर काढू. बरोबर. दाखवतो तुम्हाला. नक्की नक्की मित्रांनो. तुम्हाला त्यांचे टॉप क्वालिटीचे जे बोकड आहे ब्रीडर म्हणून ठेवलेले ते पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला. ते बघा तिकडे मागे 2 सोजेतचे बोकड उभे दिसतात तुम्हाला. सोबत इकडे पण हा गुजरी पॅटर्नमध्ये हा बच्चा आहे बघा. खूप छान आहे मित्रांनो. मित्रांनो जर नियोजन असावं ना तर असं असावं. जबरदस्त नियोजन आहे. खतरनाक. याच फार्ममध्ये आता तुम्हाला कमी दिसत आहे. हां हां हां. पण थोडं काही कारणास्तव यावर सक्सेस आहे. आपले जे त्यांनी थोडं नवीन बिझनेस स्टार्ट केला ना. ओके. त्याच्यामुळे या थोडं फार्मर मागच्या 2-3 महिन्यात लक्ष आलं तर आमचे बोकड जवळपास 100 बोकड बरोबर. असतात है ना. त्यामुळे कमी आता येतील आधीचे बोकड अजून इच्छा विक्रीसाठी. बरोबर. मोठे बोकड. हां हां हां. आता तुमचं ट्रेडिंगचंही असल्या कारणाने माल येत राहतो जात राहतो. येत राहतो बरोबर. प्रत्येक महिन्यात तुम्हाला काहीतरी इकडे नवीनच बघायला. बिलकुल बिलकुल. मित्रांनो हा जो कंपार्टमेंट आहे ना लहान बच्चांसाठी केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आता भाऊंच्या हातामध्ये बच्चं दिसतंय तुम्हाला पिल्लू छोटं. भाऊ किती दिवसाचं असेल हे पिल्लू? जवळपास 27 दिवसाचं आहे. 27 दिवसाचं पिल्लू आहे मित्रांनो. बघा तुम्ही बघा त्याचं बघा तुम्ही किती वजन असेल त्याचं? जवळपास 7.5 किलोचं आहे. 7.5 किलोचं बच्चं आहे. बघा मित्रांनो क्वालिटी बघा बच्चांची खतरनाक एकदम. तर असा फायदा असतो मित्रांनो प्युरिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये काम केल्याचा ना. 8 किलोच्या वर. 8 किलोच्या वरती बघा. बघा मित्रांनो किती छान आहे पिल्लू बघा मित्रांनो. त्याचं हाडांची साईज वगैरे बघा ना मित्रा किती जाड आहे ते. बघा किती जाड आहे. त्याचे पाय किती जाड आहे. डबल हड्डी म्हटलं जातं आपल्याकडे. त्याच पद्धतीचं बघा किती जबरदस्त छान आहे. आता हे जसे यांचं प्रजनन होत असतं तसं तुम्ही विकत असता का या पिल्लांना पण? हा जवळपास आपण विकतो एक 2 ते 2.5 महिन्याचा पिल्लू विकतो. बरं बरं. 2-2.5 महिन्याचं पिल्लू विकून देता मग. ओके ओके बिलकुल. बघा मित्रांनो असे पिल्ले आफ्रिकन बोरचे आहेत. तर एक साधारण 2-2.5 महिन्याचं पिल्लू कितीपर्यंत जात असेल भाऊ? ते आपण विकतो जवळपास एक 900 ते 1000 किलो. हां हां बरोबर. म्हणजे किलोवर जातं होते ना? किलोवर विकतो. बरोबर बरोबर. तर इथं फार्मवरचे पिल्ले बघू शकता तुम्ही किती छान पिल्ले आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे का तुम्ही जो गावठीचं हां हां किंवा इतर कोणत्याही लोकल ब्रीडचं ब्रीडिंग सेटअप जेव्हा टाकता बरोबर. तर तुम्हाला बच्चा विकून तेवढे पैसे भेटणार आहे का? नाही भेटू शकत एवढे नाही भेटू शकत. हा आणि प्रश्न आहे main. आणि इतकं स्पीड पण नाही करू शकत ते. वेट गेन पण नाही करू शकत ना. हा बच्चे जवळपास मी तेच सांगितलं ना. चांगल्या फार्मर आपण ब्रीडिंगसाठी किंवा बरोबर. च्या तयारीसाठी बोकड विकतो आफ्रिकन बोकड. ओके ओके. बच्चे किंवा मोठा बोकड. हां हां तर हा बच्चा जर का कोणी ब्रीडिंगसाठी घेणार आहे हां हां हां. तर सहज आपल्याकडे बच्चा जवळपास एक 18 ते 20 हजार रुपयाला बरोबर. अजून 1 ते 1.5 महिन्यानंतर अवेलेबल होऊन जाईल. बरोबर असे आपल्याकडे आता तुम्ही बघू शकता पाठी पण आहेत काही बरोबर बरोबर. बोकड. यावेळेस बोकड थोडं जास्त आहे. काही बच्चे विकले पण आपण बरं. मागच्या महिन्यात एप्रिलच्या शेवटच्या वीकमध्ये जवळपास एक 7 ते 8 मोठे बकरे ओके विकले. जवळपास एक 2.5-3 महिन्याचे बकरे. ओके ओके ओके. वजन त्यांचं साधारण होतं जवळपास 35 35 35 बरं. 40च्या आत ओके. वजनाचे होते बोकड. जसे किलोवर वजन भरलं त्यांचं एक काही विकले आपण 850 900 काही 1000 रुपये किलो. अरे वा छान छान. हा इम्पोर्टेड याचा बाप जो आहे तो इम्पोर्टेड मेल आहे. हां हां. आपण तुम्हाला दाखवणार आहे ब्रीडर आपण तो पण दाखवू मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी दाखवलेलं आहे. बरोबर बरोबर. ओके ओके बिलकुल. तर हा झाल्या बच्चांचं कंपार्टमेंट. इकडे यांचं आता स्पेशली ब्रिडिंगचे जे बोकडे मोठे तर त्यांचा वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले आहेत त्यांनी मित्रांनो. तुम्हाला दाखवतो. तर भाऊ शेवटी असं विचारायचं होतं जसं की आता जे शेळीपालक आहे नवीन शेळीपालक आहे ज्यांना शेळीपालन करायचं असेल किंवा बोकड पालन करायचं असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी काय सांगू इच्छिता बा? म्हणजे काय संदेश देऊ इच्छिता बा? एक चांगला business, बिलकुल बिलकुल. चांगला व्यवसाय. हां हां नवीन शेळीपालक आहे ठीक आहे. सुरुवातीला तुम्ही कोणताही व्यवसाय जर का सुरू करता तर माणूस 10 वेळेस विचार करतो. बरोबर बरोबर. नोकरी करणं सोपं आहे. बिलकुल. कोणाच्या गुलामीमध्ये चालता जाणार तुम्हाला एक महिन्याचा पगार भेटणार पण बरोबर. स्वतःचं भांडवल लावून हां हां एक स्वतःचा बिझनेस सुरू करता बरोबर. मग शेळीपालनच
कन्सिडर करून घ्या, एक शेळी घेतली 5 घेतल्या, बरोबर. जास्त जास्त भांडवल आहे, बरोबर. 10 घेणार. बरोबर. नफा नुकसान त्याच्यावर लागणारा भांडवल आहे, चारा मॅनेजमेंट आहे, नोकर आहे, बरोबर. लागणारी जागा आहे, त्याच्यावर खर्च आहे, पाण्याचा मॅनेजमेंट आहे, चाऱ्याचं मॅनेजमेंट आहे, ओके. हा सगळा विचार आहे. हां. पण त्याच्यात तो विचार करून काय म्हणजे पाय मागे घेण्याचं काहीच कारण नाही. बरोबर आहे. बरोबर. बिलकुल करा. जेव्हा तुम्ही तेव्हापर्यंत करणार नाही हां हां. तेव्हापर्यंत तुम्हाला कळणार नाही. कळणार नाही. बरोबर आहे. आपण करताना सुरुवातीपासूनच हे सांगेल हां हां. का घेताना बकरी घेताना बोकड घेताना जात चांगली निवडा, बरोबर आहे. जेणेकरून तुम्ही मेहनत भरपूर करणार आहे त्याच्यात. बरोबर. तुम्हाला जेव्हा तुम्ही अर्ध्या रात्री त्याला विकायला काढणार तर तुम्हाला किंमत तशी भेटायला पाहिजे. भेटायला है पाहिजे. ना? ओके. चांगली जात घ्या, चांगले बोकड घ्या. ओके. त्याच्यामुळे राजस्थानी ब्रीडवर जो जाण्याचा कल आहे तो याच्यासाठी का त्याची हाईट बॉडी त्याची जात आहे, त्याला विकून भेटणार तुम्हाला जो पैसा याची किंमत आहे ती चांगली भेटणार. गावठीमध्ये असं कमी कमी नाहीच केलेलं परवडेल. बरं. बरोबर. हा? हम्म. तर कारण आता तुम्ही प्रत्यक्ष बघितलं, मी बघितलंय. तुम्ही सुद्धा एक स्वतः शेळी ओके पालक ओके. आहे. बरोबर आहे ना. तुम्ही बघितलंय का राजस्थानी ब्रीडचा बकरा आपण दाखवला 40-41 कमरेची हाईट, मग त्याला भेटणारं वजन आहे. हो बघा नाही बोकड. खायला तेवढंच लागणार आहे जेवढं गावठी खाणार आहे. बरोबर आहे. तेवढंच. याला काही तुम्हाला विशिष्ट नाही करा, फक्त तुम्ही बोकड आणल्यावर एक त्याला 10-15 दिवसाचा जो सेट करण्याचा कालावधी आहे बरोबर. तेवढं होणार आहे. आणि मी तर सांगतो अर्ध्या रात्री तुम्ही मला कॉल करा. बिलकुल. तुम्ही माझ्याकडून एक शेळी जरी नाही घेतली एका पैशाची तरी तुम्ही नवीन जर का शेळी पालक असणार, बरोबर. माझा नंबर तुमच्या व्हिडिओवर तुम्ही बरोबर. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो. भरपूर युट्यूबर्स मुंबईचे वगैरे किंवा आपल्या महाराष्ट्राचे खानदेशचे बरोबर. आलेले माझे कव्हर करून मी त्यांना हेच सांगतो, कोणी नवी शेळी पालक असलं त्याला उपचार, बरोबर. चारा मॅनेजमेंट याच्या व्यवस्थित काही पण माहिती लागली बरोबर. अर्ध्या रात्री कॉल करणार. नक्की नक्की. मुकीम कुरेशी माझं नाव आहे, तुम्हाला अर्ध्या रात्री द्यायचं आहे. बरोबर. कारण प्रत्येक नवीन शेळी पालक आम्हाला मित्र आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. तुम्ही सुद्धा माझ्या त्याच्याच कॉन्टॅक्टमध्ये आहे. बिलकुल बिलकुल. मी पण तसाच तुमच्याशी जोडलेलो होतो ना. ओके. बरोबर. प्रश्न नाही. लागताना काही पण जर का तुम्हाला माल खरेदी करायचा असेल त्याच्याबद्दल ओके. तुम्हाला लागणारं मार्गदर्शन आहे. ओके. आपण आता ईदच्या नंतर जे कोणी ईदसाठी बकरे तयार करणार 2025 ओके ओके. तसे आपल्याकडे भरपूर कस्टमर ते आपल्याकडून माल घेतात. बरोबर. तुम्हाला जर का एक बोकडापासून 50 बोकड जरी घ्यायचे असेल तर आपल्याला कॉल करा. आपल्याकडे प्रत्येक जातीचे तुम्हाला बोकड भेटतील. बरोबर आहे. है ना? बरोबर. सेट करून भेटतील. बरोबर आहे. त्याचं मार्गदर्शन करायचं, वजन कसं वाढवायचं, बरोबर. लागणारं औषध उपचार कसं आहे ते, बिलकुल बिलकुल. PPR आहे, PMD यासारखे जे भयानक साध्या बकरींवर त्याच्यावर कशी मात करून घ्यायची बरोबर. त्याच्यावर मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. नक्की नक्की. तर मित्रांनो अजून जो विकण्यास मेन म्हणजे असं आहे का शहराला शेळी घेऊन घेतली बोकड घेऊन घेतले त्याला विकायचं मार्केट हां. त्याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन. येस येस येस. जनरली कसं होऊन जातं ना शेळी पालकांमध्ये ना बोकड तर सांभाळून घेतात पण विक्री व्यवस्थापन करतायत. हां. आता जर का तुम्ही घेतला 10-12 हजार रुपयाचा बोकड घेतला, बरोबर. त्याच्यावर 6-7 महिने किंवा वर्षभर काम केलं, बरोबर. आता त्याची प्रत्यक्ष किंमत जर का 40,000 रुपये तर तुमच्याकडे तो 40,000 देणार गिरेक केव्हा येणार, कोणत्या माध्यमातून येणार, बरोबर. त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला आपलं मार्गदर्शन आहे. बरोबर. तो कोणत्या मार्केटला विकायचा, कसा विकायचा, केव्हा विकायचा त्याचं काही नाही. बरोबर. प्रत्यक्ष आता लोकांना हेच नाही समजत का ईदसाठी बोकड आपल्याला तयार करतो आपण, तर लोक सांगतात का ईदच्या ऐन 8 दिवसापूर्वी का 10 दिवसापूर्वी विकायचा. बरोबर. ही तुमची फक्त गैरसमज आहे. बरोबर. असं नाही. बरोबर. मोठ्या बोकड जर का तुमच्याकडे 70-75 किलो मोठा बोकड आहे किंवा एक चांगल्या जातीचा बोकड आहे, हां. तुम्ही योग्य वेळेवर विकणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला त्याची खरी किंमत मिळेल. बरोबर. तर मित्रांनो आपल्याला मुकीम भाईकडनं खूप छान असं मार्गदर्शन लाभलेलं आहे या व्हिडिओमध्ये आणि खूप मोलाचा त्यांनी सल्ला पण दिलेला आहे. तर मुकीम भाई तुमचा खूप मोठा थँक्यू. तुम्ही तो वेळात वेळ काढला आणि आमच्यासाठी उपलब्ध झालात तुम्ही आणि आमच्या व्ह्युअर्सना खूप छान असा संदेश दिला आणि बोकड पालन असो शेळी पालन असो त्याच्याविषयी तुम्ही मार्गदर्शन केलं. तर सगळ्याच गोष्टी आम्हाला खूप उपयोगी असणार आहेत. तर त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी. चला मित्रांनो व्हिडिओ बराच मोठा झाला आहे, आपण इथंच थांबू. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, बोकडांची क्वालिटी कशी वाटली, एकंदरीत फार्मचं मॅनेजमेंट कसं वाटलं आणि इथल्या शेळ्या कशा वाटल्या ते कॉमेंटमध्ये जरूर कळवा. तर आपण इथंच थांबू. जय शिवराय.